नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक बजेट फ्रेंडली कार. जर तुमच्या घरी जास्त फॅमिली मेंबर असतील, लहान लेकरं जास्त असेल, तुम्ही फॅमिली विकेंडसाठी बाहेर जास्त टाईम स्पेंड करत असेल आणि बजेट पण कमी असेल, तर मित्रांनो ट्रायबरचं हे मॉडेल तुम्ही कन्सिडर करू शकता मित्रांनो, जे की तुम्हाला ऑन रोड 9 लाखाच्या मध्येच मिळणार आहे मित्रांनो. गाडीमध्ये स्पेसिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे. ऑन रोड प्राइसिंग पण मित्रांनो तुम्हाला लास्टला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. सेंटर लॉकिंगची की दिली आहे, एक नॉर्मल फिजिकल की दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि बूट अनलॉक करण्यासाठी इथे डेडिकेटेड बटन दिलं आहे. सिंपल की आहे मित्रांनो, चांगली प्रॅक्टिकल अशी. पूर्ण गोष्टी गाडीमध्ये प्रॅक्टिकल अशा दिलेल्या आहेत. कुठलीच गोष्ट अशी फालतू पद्धतीने दिली नाही. हेडलाईट पाहिला तर इथे तुम्हाला हेडलाईट दिलेला आहे. प्रोजेक्टर बेस तुम्हाला हॅलोजनमध्ये हेडलाईट दिला आहे मित्रांनो. याचा थ्रो पण तसा चांगला दिला आहे. खालती पाहिले तुम्हाला इथे क्रोममध्ये लाईनिंग दिली आहे. फॉग लाईटची मित्रांनो तुम्हाला इथे प्लेसिंग दिली. तुम्ही बाहेर कंपनी थ्रू नाही तर आफ्टर मार्केट बसू शकता मित्रांनो. इथे ग्रिल पहा मित्रांनो, पॅनो ब्लॅक फिनिशिंगमध्ये तुम्हाला ग्रिल दिलेली आहे. रेनॉल्डचा तुम्हाला इथे लोगो दिला आहे लाईनिंगमध्ये. गाडीचा कलर मित्रांनो हे चांगला दिला आहे, ब्लॅक आणि थोडा व्हाईटमध्ये चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करता येते. व्हाईट कलर सगळ्यात जास्त. C8चे तुम्हाला टायर दिले आहेत मित्रांनो. C8मध्ये फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक दिले आहेत. अलाव्हील नाहीत मित्रांनो, हे अलाव्हीलसारखा तुम्हाला यावरती व्हील कॅप दिलेली आहेत. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स मित्रांनो तुम्हाला जवळपास 180 mm दिलेला आहे. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिलेले आहेत. यावरती मित्रांनो तुम्हाला टर्न इंडिकेटर पण दिले आहे. आणि हे डोअर हँडल पहा मित्रांनो, पूर्ण ब्लॅकमध्ये दिले आहेत. साईडला तुम्हाला कुठे घासलं वगैरे काही टेन्शन नाही. थोडं रफ ब्लॅकमध्ये इथे तुम्हाला फिनिशिंग दिलेली आहे. एक क्वार्टर ग्लास पहा मित्रांनो, असा क्वार्टर ग्लास दिला आहे छोटूसा. थर्ड रोच्या पॅसेंजरला पण तुम्हाला मध्ये क्लॉस्ट्रोफोबिक अशी होणार नाही. वरती पाहिलं तर मित्रांनो रूफ रेल पण दिली, जे की मित्रांनो फिक्स आहे. हे पहा, पूर्ण गाडी हलत आहे मात्र पूर्ण फिक्स पद्धतीने हे दिलेलं आहे रूफ रेल वरती. या साईडला तुम्हाला फ्यूल टँक दिला आहे मित्रांनो. बॅकनी लुक पाहिलं तर मित्रांनो असा दिला बॅकनी लुक. तुम्हाला इथे टेल लाईट दिला आहे, LED मध्ये इथे टेल लाईट पाहू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने दिसत आहे. स्मोकी ब्लॅकमध्ये फिनिशिंग दिलेली आहे मित्रांनो. ट्रायबरचं नाव पहा, इथे ट्रायबर असं नाव दिलं आहे. खालती रफ ब्लॅकमध्ये तुम्हाला इथे बंपर दिलेला आहे, 2 त्यावरती रिफ्लेक्टर. आणि गाडीमध्ये तुम्हाला 3 पार्किंग सेन्सर दिले आहेत मित्रांनो. आणि रिव्हर्स कॅमेरा पण दिलेला आहे, इथे पाहू शकता तुम्ही. डिफॉगर दिलेलं आहे, वायपर दिलं आहे, हाय माउंट स्टॉप लाईट, वॉशर, पूर्ण गोष्टी दिल्या आहेत मित्रांनो. एक बजेट फ्रेंडली गाडीमध्ये तुम्हाला जेवढ्या गोष्टी पाहिजे असतात ते पूर्ण गाडीमध्ये दिलेल्या आहेत. जर आपण बॅक साईडला बसून पाहूया मित्रांनो, सिटिंग वगैरे गाडीमध्ये कशी दिली काही नाही. डोअर पाहिलं तर मित्रांनो असं दिलं आहे, पूर्ण व्हाईटमध्ये. व्हाईट तर कलर नाही मित्रांनो, थोडा ग्रे टाईप दिला आहे. इथे पॉवर विंडोचं कंट्रोल दिलं आहे, स्पीकर दिलं आहे, स्पीकरची प्लेसिंग आहे यामध्ये. इथे पाहिलं तर तुम्हाला बॉटल वगैरे ठेवता येईल 1 लिटरची. इंटिरियर पाहिलं तर असं दिलं मित्रांनो, डुअल टोनमध्ये इंटिरियर दिलं आहे. आणि तुम्हाला फॅब्रिकमध्ये दिले आहेत मित्रांनो पूर्ण सीटा. सेकंड रोला मी बसलेला आहे मित्रांनो. हे पहा, थाई सपोर्ट गाडीचा चांगला आहे, लेगरूम चांगला आहे. इथे पाहिले तुम्हाला इनोवामध्ये कसे असतात मित्रांनो, तसे तुम्हाला इथे AC पण दिले आहेत. आणि ACचा थ्रो पण तसा चांगला दिला आहे सेकंड रोसाठी. आणि याचा ACचा फ्लो ॲडजस्ट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे नॉब दिला आहे छोटूसा, इथे पाहू शकता तुम्ही. बाकी इथे तुम्हाला सेंटरला लाईट दिलं आहे मित्रांनो, कॅबिन लाईट. इथे हँडल दिलेलं आहे छोटूसं. हेडरेस्ट पहा मित्रांनो, पूर्ण 2 दिले आहेत, 2 पॅसेंजरला. आणि ॲडजस्टेबल आहेत मित्रांनो. आणि 3 पॅसेंजरला 3 पॉईंट सीट बेल्ट दिले आहेत. चला आपण थर्ड रोला किती पेसिंग दिली काय नाही हे जाऊन पाहूया मित्रांनो. थर्ड रोला जाण्यासाठी मित्रांनो या सीटला तुम्हाला हे टंबल फोल्ड करता येईल. इथे पाहिलं तुम्हाला लिव्हर दिलं आहे, हे असं ओढल्यानंतर पूर्ण सीट टंबल होईल मित्रांनो. हे पाहू शकता किती इझी पद्धतीने तुम्ही टंबल सीटला करू शकता. सीटिंग पाहिल्यानंतर आपण असं पद्धतीने मागं जाऊ शकतो. हे पहा मित्रांनो, थाई सपोर्ट वगैरे जास्त नाही आहे, पूर्ण स्पेस असा. बट लहान लेकरं वगैरे बसू शकतात मित्रांनो यामध्ये. तुमच्या घरी लहान लेकरं वगैरे असतील, कुठं फॅमिली ट्रिपला जायचं असेल तर या सीटचा यूज करू शकता तुम्ही. हे पहा, इथे पाहिले तुम्हाला चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे, छोटूसा ग्लास दिला आहे मित्रांनो. आणि चांगली गोष्ट म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला इथे AC वेंट पण दिला आहे. थर्ड रोचे पण पॅसेंजर जास्त गोंधळ करणार नाहीत, गरमी होत आहे म्हणून असं एवढ्या उन्हाळ्यामध्ये. पण इथे तुम्हाला हँडल दिलं आहे पकडण्यासाठी. थर्ड रोच्या पॅसेंजरला पण सीट बेल्ट आहेत मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही इथे. त्यामुळे सेफ्टी पण गाडीमध्ये चांगल्या पद्धतीने रेनॉल्टनी विचार केलेला आहे. एअरबॅगची बॅजिंग पाहू शकता मित्रांनो इथे.
गाडीमध्ये 6 एअरबॅग आहेत मित्रांनो. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया गाडीमध्ये काय दिले काय नाही ते. डोअर पाहिले तर मित्रांनो असं दिले डोअर गाडीचं. इथे तुम्हाला 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत. मिरर ॲडजस्ट करण्यासाठी इथे छोटूसा नॉब दिला आहे. तुम्ही अँगल आणि फोल्ड करण्यासाठी इथे दिले. पॉवर विंडो लॉक करण्यासाठी इथे बटन दिले मित्रांनो. थोडासा स्टोरेज एरिया दिला पकडण्यासाठी वगैरे. इथे बॉटल होल्डर आहे. गाडीमध्ये 4 स्पीकर दिले आहेत मित्रांनो. आणि ड्रायव्हरची सीट मित्रांनो हाईट ॲडजस्टेबल दिली आहे. हे पहा, तुमची हाईट कमी असेल तर त्याचा पण रेनॉल्टने विचार केला आहे मित्रांनो. आणि हेडलाईटचा थ्रो कमी जास्त करण्यासाठी इथेही दिले मित्रांनो. हे पाहू शकता इथे. चला आपण कॅबिनमध्ये बसून पाहूया मित्रांनो. हेडरेस्ट पाहिले तर मित्रांनो को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर साईड दोन्ही पण साईड फिक्स दिले आहेत. स्टेअरिंग व्हील पहा असं दिले. इथे तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये थोडं इथे फिनिशिंग दिली आहे. या साईडला तुम्हाला इथे व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी बटन दिलेत, मोड दिलेत आणि कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी इथे बटन दिलेत मित्रांनो. रेनॉल्टचा लोगो दिला आहे. या साईडला तुम्हाला हेडलाईटचे बटन दिलेत आणि या साईडला तुम्हाला वायपरचे बटन दिलेत मित्रांनो. स्पीडोमीटर पाहिलं तर असा डिजिटलमध्ये थोडा स्पीडोमीटर दिला आहे. आपण गाडीला इग्निशन ऑन करून घेऊ मित्रांनो. इग्निशन ऑन केल्यानंतर मित्रांनो असं दिसते क्लस्टर पाहू शकता तुम्ही. थोडं डिजिटलमध्ये दिलं. हे सुई वगैरे पाहिलं ना थोडं डिजिटलमध्ये दिले. मारुतीच्या गाड्यासारखं असं सुई वगैरे दिली असली तर ॲनालॉगमध्ये ते चांगल्या पद्धतीने दिसलं असतं मित्रांनो. या साईडला तुम्हाला RPM मीटर दिले आणि स्पीड इथे पाहू शकता मित्रांनो. हे ट्रिप A ट्रिप B इथे पहा मित्रांनो. ट्रिप A हे पाहण्यासाठी इथे छोटूसा नॉब दिला आहे. हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला ट्रिप A ट्रिप B गाडीचं रेंज, फ्यूल, ॲव्हरेज ते पूर्ण पद्धतीने इथे दाखवते. इंजिन टेम्परेचर या साईडला दाखवते मित्रांनो आणि फ्यूल या साईडला. बेसिक आहे तो पूर्ण. इथे तुम्हाला AC वेंट दिला आहे छोटूसा. आणि हे टेक्स्चर पहा मित्रांनो, थोडं वुडन टेक्स्चरमध्ये दिलं आहे. हे तुम्हाला इथे टचस्क्रीन दिली आहे ज्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले चालू शकता. आणि गाडीमध्ये रिव्हर्स कॅमेरा पण दिला आहे. त्याची क्वालिटी पण जास्त ठीक आहे मित्रांनो, यूज टू आहे. इथे तुम्ही ग्लब बॉक्स पहा मित्रांनो. वरच्या साईडला पण ग्लब बॉक्स दिला आहे आणि खालच्या साईडला पण ग्लब बॉक्स दिला आहे. स्टोरेज मित्रांनो गाडीमध्ये भरभरून आहे. स्पेस पण तसा चांगला आहे. कंपार्टमेंट पण दिले आहेत मित्रांनो तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी, टॅबलेट ठेवण्यासाठी. इथे सेंटरला तुम्हाला इथे मॅन्युअल AC दिला आहे. मोबाईल ठेवण्यासाठी इथे थोडा स्टोरेज एरिया दिला आहे. हे पण किती डीप आहे पहा मित्रांनो. इथे तुम्ही काही पण चाब्या वगैरे काही पण ठेवू शकता. इथे तुम्हाला USB पोर्ट दिलेला आहे. गाडीमध्ये 5 गिअर येतात मित्रांनो. 1 2 ते पाहू शकता तुम्ही इथे. रिव्हर्स गिअर टाकायचं असेल तर त्याला असं वरती उचलून टाकावं लागेल असं. हे पाहू शकता इथे. आणि गिअर पण स्मूथ आहेत मित्रांनो. एकदम हळूवार आपण टाकू शकतो. हे पाहू शकता तुम्ही. कुठं अडकणार नाहीत, काही नाहीत, असं एकदम स्मूथ आहेत गिअर. इथे तुम्हाला 2 कप होल्डर दिलेत. आणि सगळ्यात जास्त मला या गाडी आवडलं म्हटलं तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे कूल्ड ग्लब बॉक्स दिलेला आहे. हे पहा मित्रांनो. आणि त्याचा इथे थ्रो वगैरे करण्यासाठी इथे हे पण दिलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. यामध्ये तुम्ही 1 लिटर 2 लिटरच्या बॉटला फ्रुटी वगैरे असतील तर ठेवू शकता मित्रांनो. आणि चांगल्या पद्धतीने एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण थंड पेयचा तुम्ही मजा घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला 2 कप होल्डर दिले आहेत. गाडीचं कॅबिन तसं चांगल्या पद्धतीने आहे मित्रांनो. तुम्हाला इथे डे नाईटमध्ये मॅन्युअल असं IRVM दिलं आहे. इथे तुम्हाला कॅबिन लाईट दिला सेंटरमध्ये. इथे तुम्हाला सनसेट दिलं आहे छोटूसा तिकीट होल्डर. या साईडला पण दिलं आहे मित्रांनो. या साईडला तुम्हाला मिरर दिलं आहे छोटूसं को ड्रायव्हर साईड. चला मित्रांनो आपण बाहेर जाऊन गाडीचा प्राइसिंग आणि गाडीबद्दल इंजनची माहिती ती राहिली मित्रांनो. गाडीच्या बाहेर जाऊन आपण पाहूया. चला. ओपन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ते हिडनमध्ये दिलं आहे. थोडंसं मध्ये डीप हात टाकल्यानंतर त्याला असं ओढल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही. इथे ओढल्यानंतर गाडीचं बोनट ओपन होईल. दुसऱ्या गाड्यामध्ये इझी सापडू शकते पण या गाडीमध्ये सापडणार नाही मित्रांनो तुम्हाला. इंजन पहा मित्रांनो गाडीचं. पहा मित्रांनो 1 लिटरचं इंजन दिलं आहे गाडीमध्ये. वरती पाहिले तर तुम्हाला इन्सुलेशन पण खूप दिलेली आहे. 1 लिटरचं इंजन दिलं आहे ज्यामध्ये तुम्हाला 71 bhp आणि 96 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे. तसं गाडीचं इंजन अंडर पॉवर आहे मित्रांनो. सिटीच्या हिशोबाने तुम्ही गाडीमध्ये चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. हायवेला तुम्हाला पॉवर गाडीचा थोडाफार कमी वाटू शकतो. आणि गाडीच्या ॲव्हरेजबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला 17-18चा ॲव्हरेज देईल मित्रांनो. मित्रांनो तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या आसपास व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नांदेडच्या रेनॉल्टच्या शोरूमला व्हिजिट करू शकता मित्रांनो. तुम्हाला ॲड्रेस आणि वरती शोरूमचे कॉन्टॅक्ट डिटेल देत आहे मित्रांनो. त्यांच्याकडे गाड्यावरती ऑफर आणि डिस्काउंट पण खूप सुरू आहे. त्यामुळे तुम्ही शोरूमला एक वेळेस नक्की व्हिजिट करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग.